नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या नवोदय सक्सेस अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजचा आपला टॉपिक आहे अपूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्या। बघा, पूर्णांक संख्या त्याला इंटिजर्स नंबर्स असं म्हटलं जातं आणि अपूर्णांक संख्या त्याला फ्रॅक्शन असं म्हटलं जातं। पूर्णांक संख्या म्हणजे काय? बघा, सर्व धन संख्या, सर्व ऋण संख्या, धन संख्या म्हणजे काय? पॉझिटिव्ह, ऋण संख्या म्हणजे काय? निगेटिव्ह, आणि शून्य म्हणजे काय? हा शून्य, बरोबर। म्हणजे पूर्णांक संख्यात इंटिजर्स नंबर मध्ये तीन गोष्टी येतात। एक, ज्या सर्व धनसंख्या म्हणजे कसं 1 2 3 4 5 6, याला कुठं मायनस काही पॉइंट असं काही आहे का? या झाल्या पूर्णांक संख्या, धनसंख्या। आणि ऋण संख्या म्हणजे काय? की ज्या संख्यांना मायनस चिन्ह लागलेलं आहे, जसं की -4 -3 -2 -1, म्हणजे शून्याच्या अगोदर संख्या आल्या, शून्याच्या अगोदरची जर संख्या आली तर त्यांना मायनस चिन्ह लागतं। शून्याच्या नंतरच्या संख्या या पॉझिटिव्ह असतो आणि स्वतः शून्य, या तीन मिळून त्यांना म्हटलं जातं पूर्णांक संख्या, राईट। आता या पुढे अपूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्यांना काय म्हटलं जातं? फ्रॅक्शन, बरोबर। आता आपण याची व्याख्या बघा, ज्या संख्यांची किंमत पूर्णांकात येत नाही त्या संख्यांना फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक संख्या असं म्हणतात। पूर्णांकात येत नाहीत म्हणजे या नसणाऱ्या संख्या। म्हणजे कसं, आता आपण बऱ्याचदा म्हणतो की बाबा 5 मुलं होती, 5 पैकी 3 जण काय आज शाळेत आले नाही, म्हणजे 5 पैकी 3, त्याला लिहितात कसा 5 पैकी 3 ला? एकूण होते 5 पैकी 3, 5 पैकी 3 शाळेत आले नाही। ज्या वेळेस आपल्याला असं किती पैकी किती असं सांगायचं असतं त्या संख्यांना अपूर्णांक संख्या असे म्हणतात, म्हणजे ते पूर्ण नसते। आता एक लाडू आणि अर्धा लाडू काय झाला? अपूर्णांक, बरोबर। आता कसं लिहितात त्याला? 1/2, 1/2 म्हणजे अर्धा, म्हणजे हे दोन भाग होते, दोन घटक होते, 2 पैकी 1 घटक, 3/4। अपूर्णांक म्हणजे असं काहीतरी असतं, एक आकडा वर असतो, एक अंक खाली असतो, मधात असं भागाकाराचं चिन्ह असतं, बरोबर। हे एकूण भाग होते 2, या 2ची किती भागात केलं आपण रूपांतर? 8, 5/3 असा एक रेष असते, एक आकडा वर एक आकडा खाली, त्याला काय म्हटलं जातं? अपूर्णांक संख्या, बरोबर। आता आपल्याला यावरील एक प्रश्न बघायचा, क्लिअर। आता खालीलपैकी अपूर्णांक संख्या ओळखा। आपल्याला ओळखायला सांगितली अपूर्णांक संख्या म्हणजे ही वाली फ्रॅक्शन। फ्रॅक्शन म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, भाग असतात, 2 पैकी 1 भाग, 1 पैकी 2 भाग, 5 पैकी 3 भाग, असे जे भाग असतात त्याला अपूर्णांक संख्या म्हटलं जातं। आणि आता आपण प्रश्न पाहूयात। बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी अपूर्णांक संख्या ओळखा। अपूर्णांक संख्या ओळखायला सांगितलेली आहे आपल्याला अपूर्णांक, की जे भाग असतात, जसं की 1/2 म्हणजे अर्धा, 3/4 म्हणजे 75%, अशा पद्धतीने 2 पैकी 8 भाग, 3 पैकी 5 भाग, अशा पद्धतीनं, की ज्या छेद असतो आणि एक संख्या वर एक संख्या खाली, अशा पद्धतीनं अपूर्णांक की जे पूर्ण असतात। अपूर्णांक संख्या आपल्याला ओळखायची, पहिला ऑप्शन आहे 4। 4 ही पूर्ण संख्या, म्हणजे कोणतीही धनसंख्या, आपण इकडे बघितलं की कोणतीही धनसंख्या, बरोबर, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, या सगळ्या काय झाल्या? पूर्णांक संख्या। आपल्याला विचारला अपूर्णांक। मायनस आहे, मायनसचं चिन्ह म्हटलं की कोणती संख्या असणार? ती पूर्णांक संख्या। सगळ्या निगेटिव्ह संख्या, बरोबर, सर्व ऋण संख्या काय? पूर्णांक संख्या। त्यानंतर आपल्याला -2 म्हणजे हे अपूर्णांक होणार नाही, 4 ही अपूर्णांक होणार नाही। शून्य ही ऑलरेडी आपण बघितलेली आहे, कोणती संख्या? शून्य आहे पूर्णांक संख्या, आपल्याला विचारला अपूर्णांक। आणि 4/5 की याचे 2 भाग आहेत, बरोबर, 4/5 ही झाली अपूर्णांक संख्या। आता दुसरा प्रश्न बघूयात, खालीलपैकी कोणती अपूर्णांक संख्या पूर्णांक संख्या ओळखा। पूर्णांक संख्या ओळखायची आपल्याला, पूर्ण म्हणजे जी पूर्ण असलेली, अपूर्णांक म्हणजे पूर्ण नसलेली पूर्णांक संख्या, बरोबर। पहिला ऑप्शन आहे 0। शून्य कुठे असणार आहे? पूर्णांक संख्या, म्हणजे 0 हेच आपलं उत्तर आहे। आता दुसरा ऑप्शन पाहू, 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा, म्हणजे काय झालं? 2.5, तर 2.5 ही पूर्णांक संख्या असणार आहे का? नाही, पॉइंट वाली पूर्णांक संख्या होऊ शकत नाही, कारण पूर्णांक संख्येमध्ये धनसंख्या, ऋण संख्या आणि शून्य या तीनच गोष्टी येतात, पॉइंट येत नाही, बरोबर। 4/3 ही काय झाली? अपूर्णांक झाला, म्हणजे ही पूर्णांक संख्या होणार नाही, आणि √3 ही पूर्णांक संख्या होणार नाही, म्हणजे आपलं उत्तर नंबर 1, 0 ही आहे पूर्ण संख्या। आज आपण पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या याची माहिती बघितलेली आहे। या पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।